नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आर्य मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना या योजनेअंतर्गत शेळी, मेंढी, गाई, म्हशी व कुक्कुटपालनाचे वाटप शासनामार्फत केले जाते। तर या योजनेचे ऑनलाईन अर्ज आता सुरू झाले आहे। तर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, अर्ज भरण्याची मुदत काय आहे, या संबंधित काय सूचना देण्यात आल्या आहे व काय प्रोसेस आहे, या संबंधित सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका व असेच योजनेसंबंधित माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ahmahabiyams.com या वेबसाईटवर यायचे आहे। या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर पोहोचू शकता। तर इथे आल्यानंतर इथे वर स्क्रॉल केल्यानंतर अर्ज संबंधित प्रक्रियेची माहिती देण्यात आलेली आहे। सर्वात अगोदर तुम्हाला अर्जदार नोंदणी करावी लागणार आहे, त्यानंतर योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे, त्यानंतर प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी तयार करण्यात येणार आहे, त्यानंतर स्क्रूटनी प्राथमिक निवड म्हणजे पडताळणी करण्यात येणार आहे, त्यानंतर निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे। म्हणजे तुमची जर निवड झाली तर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे, त्यानंतर तुमची अंतिम निवड होणार आहे। इथे काही सूचना देण्यात आलेल्या आहे। अर्जदारांनी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत दिनांक 3/5/2025 ते 2/6/2025 पर्यंतच राहील। योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ahmahabiyams.com हे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आलेले आहे। त्यानंतर इथे कोणकोणत्या योजना राबवण्यात येत आहे, तर जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय योजना। तर राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशी वाटप करणे, जिल्हास्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे, राज्यस्तरीय योजना हजार मसाल कुक्कुटपालन पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे, जिल्हास्तरीय योजना तलंगा गट वाटप करणे, जिल्हास्तरीय योजना एक दिवस सुधारित पक्ष्यांचा पिल्लांचे गट वाटप करणे, राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे, जिल्हास्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे। त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इथे या 3 डॉटवर क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुमचा अर्जदार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे आणखी काही माहिती देण्यात आलेली आहे, ती माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे। अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी खालील महत्त्वाची बाबी लक्षात घ्याव्यात। तर 1. स्टार असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे। 2. अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे। 3. एका आधार कार्ड नंबर सोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येणार याची नोंद घ्यावी। 4. अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वतःचा वापरात असणारा मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे व दिलेल्या मोबाईल नंबरवर अर्जाची सद्यस्थिती SMS द्वारे कळवण्यात येईल। 5. मोबाईल नंबर एकदा जतन केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेबाबत बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी। अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यास त्यास जात प्रमाणपत्र आहे का या प्रश्नास होय म्हणणे गरजेचे आहे व जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याचे सादर करणे बंधनकारक आहे। त्यानंतर 7. राशन कार्डनुसार नमूद सदस्याची नावे संख्या तसेच आधार कार्ड नंबर माहिती अचूक नोंदवावी। त्यानंतर 8. कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येणार आहे। 9. माहिती पूर्णतः खरी असावी, माहिती चुकीची वा खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द केली जाईल। त्यानंतर 10. अर्जदाराचा फोटो क्षमता 80 KB पर्यंतच असावा। 11. अर्जदाराची स्वाक्षरी क्षमता 40 KB पर्यंतच असावी। आता इथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे। इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिहायचा आहे, त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं वय टाकायचं आहे, त्यानंतर इथे तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुमचं इथे वडिलाचे किंवा पतीचे नाव टाकायचे आहे आणि त्यानंतर तुमचे आडनाव इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही पुरुष आहात स्त्री आहात की काय आहे तर तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे तुमचा लिहायचा आहे। तुमच्याकडे ईमेल ID असल्यास ईमेल ID लिहा, अन्यथा सोडून द्या। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे, इथे तुमचा तालुका निवडायचा आहे,
त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा गाव निवडायचा आहे, तुम्ही कोणत्या जात प्रवर्गातून येता ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे काय, होय किंवा नाही इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्ही दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा आहे काय, होय किंवा नाही तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही दारिद्र्य रेषेखालील आहेत काय ते तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला 8 चे क्षेत्र हेक्टरमध्ये भरायचे आहे। भरता येत असेल तर भरा, अन्यथा ते सोडून दिलं तरी चालेल। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा राशन क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या बँकेचं नाव लिहायचं आहे, तुमचा खाते क्रमांक इथे टाकायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा बँकेचा IFSC कोड लिहायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या बँकेची शाखा कोणती आहे ते इथे तुम्हाला लिहायचे आहे। त्यानंतर इथे क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे। तर लक्षात असू द्या, तुमचा फोटो हा 80 KB पर्यंतच असणे अनिवार्य आहे। त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करून तुमची स्वाक्षरी तुम्हाला अपलोड करायची आहे। त्यानंतर अर्जदाराची कौटुंबिक माहिती तुम्हाला भरायची आहे, जसे की तुमच्या राशन कार्डवर ज्या व्यक्तीची नावे आहेत, राशन कार्डनुसार तुम्हाला इथे तुमची माहिती भरायची आहे। तर त्यासाठी तुम्हाला वर भरलेली माहिती पूर्णतः खरी आहे, यामध्ये कोणतीही माहिती चुकीची वा खोटी आढळून आल्यास माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार आहे। तर नियम व अटी मला मान्य आहे, इथे टिक करून घ्यायचे आहे। इथे टिक केल्यानंतर इथे पुढे चला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला अर्ज करायचा आहे। तर अर्ज करण्यापूर्वी या बाबी लक्षात घ्याव्यात। 1 स्टार असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे। 2 अर्जदाराने अनुसूचित जाती जमातीमधून अर्जदार नोंदणी केली असल्यास जातीचा दाखला अपलोड करणे बंधनकारक आहे। 3 अर्जदारास एका योजनेस एकदाच अर्ज करता येणार आहे, त्याची अर्जदारांनी नोंद घ्यावी। 4 प्रत्येक प्रश्न नीट सावकाश समजून घेऊन त्याची उत्तरे अचूक भरावीत। 5 अर्जदाराने SMS द्वारे प्राप्त झालेला आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड जपून ठेवावा। 6 माहिती पूर्णतः खरी असावी, माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास अर्ज अपात्र होईल, याची अर्जदाराने नोंद घ्यावी। त्यानंतर आता आपली इथं व्यक्तिगत माहिती भरलेली आहे, ती व्यवस्थित योग्य आहे की नाही ते चेक करून घ्यायची आहे। तर आपली माहिती योग्य व्यवस्थित आहे की नाही हे चेक केल्यानंतर आता आपल्याला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, ज्या योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे अशा याच्यावर आपल्याला टिक करायचे आहे। जर समजा तुम्हाला कुक्कुटपालनसाठी अर्ज करायचे असेल तर याच्यावर टिक करा, किंवा राज्यस्तरीय शेळी मेंढीसाठी वाटप गट करणे या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर इथे टिक करा, किंवा दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे या योजनेसाठी अर्ज करायचे असेल तर यावर टिक करा। तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते योग्य पाहून त्याच्यावर तुम्ही टिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे काही प्रश्नाचे उत्तरे द्यायचे आहे। तर इथे 1 अर्जदार महिला बचत गटाचा सदस्य आहे काय, असेल तर होय, नसेल तर नाही यावर टिक करायचे आहे। अर्जदार भूमिहीन आहे काय, जर भूमिहीन असेल तर होय किंवा नाही याच्यावर टिक करायचे आहे। त्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे काय, दारिद्र्य रेषेखालील असेल तर होय, नसेल तर नाही यावर टिक करायचे आहे। त्यानंतर अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे काय, होय किंवा नाही तुम्हाला याच्यावर टिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्जदाराकडे 4 पिके घेण्यासाठी सिंचन व्यवस्था आहे काय, होय किंवा नाही यामध्ये तुम्हाला टिक करायचं आहे। त्यानंतर अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या पशुसाधनाचा तपशील संख्या तुम्हाला इथं लिहायची आहे। इथे नसेल तर 000 लिहायचं आहे, असेल तर तुम्हाला ते संख्या टाकायची आहे। त्यानंतर अर्जदाराकडे शेळ्या मेंढ्यासाठी वाडा उपलब्ध आहे काय, असेल तर होय, नसेल तर नाही तुम्हाला योग्य टिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर अर्जदाराकडे वाडा असल्यास प्रकार त्याचं तुम्हाला टाकायचं आहे इथे। त्यानंतर अर्जदाराने शेळी मेंढी पालन विषयक प्रशिक्षण घेतले आहे काय, घेतले असेल तर होय, नसेल तर नाही असं टाकायचं आहे।
त्यानंतर अर्जदार हिस्सा स्वतः उभा करणार आहे अथवा बँकेचे कर्ज घेऊन स्वहिस्सा उभा करणार आहे हे तुम्हाला होय स्वतः करणार असाल तर स्वतः किंवा बँकेकडून कर्ज घेणार असाल तर बँक कर्ज तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कर्ज घेत असल्यास बँकेचा तपशील तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर मागील 3 वर्षातील कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या शासकीय पशु वाटपाच्या योजनेचा लाभ घेतला आहे काय, घेतला असेल तर होय, नसेल तर नाही. त्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय निमशासकीय स्थानिक संस्थेच्या सेवेत अथवा सेवानिवृत्त वेतनधारक तसेच कुटुंबातील कुणीही व्यक्ती राज्य केंद्र शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी आहेत काय, असेल तर होय, नसेल तर नाही. त्यानंतर 18 मे 2001 नंतर तिसरे जन्मलेले अपत्य आहे काय, असेल तर होय, नसेल तर नाही तुम्हाला टिक करायचे आहे. त्यानंतर अर्जदार महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, कंटक मंडळे, नगरपंचायतचा रहिवासी आहेत काय. त्यानंतर योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास मंजूर दिनांकापासून 1 महिन्याच्या कालावधीत शेळी मेंढी गट खरेदी करण्याची मी हमी घेत आहे. जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर राहील. अनुदानाची रक्कम मला थेट अनुदान स्वरूपात गटाची खरेदी केल्यानंतर माझे बँक खात्यावर जमा केली जाणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. नियम व अटी पूर्ण वाचून घ्यायची आहे तुम्हाला. त्या नियम व अटी तुम्हाला वाचून घेतल्यानंतर नियम व अटी इथे या ऑप्शनवर टिक करायचे आहे आणि पुढे चला या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला अर्ज व्यवस्थितरित्या भरण्यात आला आहे काय तो आपला अर्ज चेक करून घ्यायचा आहे. आपली संपूर्ण माहिती आपल्याला चेक करायची आहे. आपली योग्य माहिती असेल तर जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे किंवा माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर बदल करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. अर्ज जतन केल्यानंतर यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही. इथं कुठलेही बदल करता येणार नाही. अर्ज भरताना पूर्वी दिलेल्या माहितीच्या अंतिम संमती झालेली असल्यास जतन करा या बटनवर व माहितीमध्ये बदल करायचा असल्यास बदल करा या बटनवर क्लिक करा. मला सगळं मान्य आहे आणि जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपला अर्ज व्यवस्थितरित्या सक्सेसफुली तर अशा प्रकारे आपला अर्ज व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे. तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण जो अर्ज भरला त्याचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंट काढून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.